रात्र पहिली. सावित्री व्रत. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर आणि पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचं, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखं प्रेम अन्यत्र क्वचितच पाहायला सापडलं असतं. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं, तरी ती सुखी होती. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचं माहेर गावातच होतं. माझ्या आईचे वडील फार कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयव म्हणत. आवडी खरंच लहानपणापासून ती सगळ्यांना आवडत असे. बयो खरंच ती जगाची बयो होती, आई होती. माहेरची गडी माणसं कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला 2 भाऊ आणि 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित आणि दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं होतं. सासर श्रीमंत होतं. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई. निदान ते तरी स्वतःला तसं समजत. आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, गोटतोडे सारं काही होतं. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचं तिचं नाव यशोदा ठेवण्यात आलं होतं. सासरीच ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगलं लिहायला, चांगलं खायला होतं. एकत्र घरात कामही भरपूर असायचं. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करायला मनुष्य कंटाळत नाही. उलट 4 धंदे करण्यात धन्यता आणि आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षांचे झाले नाही तो सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देव घेव तेच पाहत. आम्ही आमच्या वडिलांना भाऊ म्हणत असू आणि लोक त्यांना भाऊराव म्हणत असत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधत. खोत म्हणजे काय? भिकाने प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारलं. हो, मिळतं तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणे असं म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगलं नसलं तरी चांगलं लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते आणि मग जप्ती प्रकरणं होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते
वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरले पाहिजेत. आमच्या वऱ्हाड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कंठेने म्हणाला, पुरे रे आता तुमचं. तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणलं होतं. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडं होती. कापे, बरके, अर्ध कापे. तुम्ही कोकणात याल ना तेव्हा हे सारे प्रकार मी तुम्हाला दाखवीन. ती बाग म्हणजे आमचं वैभव, आमचं भाग्य असे म्हणत. पण गड्यांनो, ते आमचं वैभव नसून आमचं पाप होतं. पाप क्षणभर हसतं आणि कायमच रडत बसतं. पाप थोडा वेळ डोकं वर करतं, पण कायम धुळीत मिळतं. पापाला तात्पुरता मान, तात्पुरतं स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत आणि स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावं. बोलावलं तर गेलं पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे, करिंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगड यांचे वेल लावावे. पण या सर्वांवर खोताची नजर असायची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणं यासारखं दुसरं पाप नाही. दुसऱ्याला राबवून, रात्रंदिवस श्रमवून, त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावं यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगा खांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले? पाणीदार मोत्यांची नथ. खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यांतील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य आणि अंगावरील बाळसं आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचं होतं. तो माझ्या आईला जागं करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, पण पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटायचा. कोणी ऐकलं नाही की त्यांना वाटायचं हे कुणबट माजले. कुणब्याला कुणबट म्हणायचे आणि महाराला म्हारडा म्हणायचे, अशी ही पद्धत ठरलेली. असं म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तांध झालो आहोत, हे यांच्या लक्षातही येत नव्हतं. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखाद वेळेस वाटेल ते बोलून जात आणि अनेकांची मनं दुखावली जात. पूर्वजांची ही पापं होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोफावेल, फळेल. एकदा काय झालं, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितलं. पण भाऊ म्हणाले, कसली अवस नि कसला शनिवार, जे व्हायचं ते होणारच. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले.
तिन्ही सांजा झाल्या आणि ते घरी परत येण्यास निघाले. घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची येळ. या येळेस जाऊ नका. त्यातून औसेची काळरात. बाहेर अंधार पडल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. इथंच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंड येळेस जा. पण भाऊंनी ते ऐकलं नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट. झाली रात्र म्हणून काय झालं? मी झपाझप जाईन. दूध काढतात तोपर्यंत घरी पोहोचे. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पाप चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिलं. भाऊ आणि गडी निघाले. अंधार पडायला लागला. परमेश्वराचे, संतांचे आणि सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्या होता. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पर्या खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघ सुद्धा असे. तिथून दिवसा ढवळ्याही जायला नवशिक्यास भीती वाटे. पण भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूतखेत, जीव जीवाणू, कसलंच भय त्यांना वाटत नव्हतं. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्र असतं. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर आले. भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला आणि त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आलं. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चर चर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे अरे, बामणाला मारले, खोताला मारले रे, धावा. ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मला मारू. मी तुमचं काय केलंय? सोडा मला. ही अंगठी, ही सल्ले जोडी, हे 100 रुपये घ्या. पण मला सोडा, सोडा मला. ते दीनवाणेपणाने त्या मांगांना विनवत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येतंय असं दिसलं. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या अंगठ्या, ती सल्ली जोडी, ते 100 रुपये घेतले आणि पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते. या कामात मोरलेले नव्हते. पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करायला ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होतं. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे. पण त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढंच. सृष्टीचं अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही. सहकार्य आहे, द्वेष व मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील आणि गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणं होतं. तिथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला.
साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. घरात दिवे लागले होते, पण साऱ्यांची तोंड काळवंडली होती. कसलं खाणं आणि कसलं पिणं. तिथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्यावेळी आम्ही कुणीच झालो नव्हतो. आईला समजू लागलं होतं. बायकांना लवकर समजू लागतं. माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगायची. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईनं पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे, माझं कुंकू राख, माझे चुडे अभंग ठेव, माझं सौभाग्य नको. आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ. मी काय करू, कोणतं व्रत घेऊ? देवा, माझी करुणा येऊ दे. तू करुणेचा सागर आहेस. हे येऊ दे हो घरी सुखरू. पाहीन त्यांना डोळे भरून. नांदू तुझ्या आशीर्वादे, सुखाने जन्मभर. मला दुसरं काही नको. नको ते दागिने, नको ती मोठी वस्त्र. कशाला मेली ती खोती? नको, मला काही नको. पती हाच माझा दागिना, तेवढा दे देवा. असं म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईने देवाला आळविले, प्रार्थिले. पण नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने त्या रात्री सावित्रीचं व्रत घेतलं. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यायला भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्न आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचं पवित्र आणि निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो. माझ्या आईचं सौभाग्य आलं. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचं व्रत करायची. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासाला सुरुवात करायची. घेतलेलं व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करायची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढव, ते जगाला छाया देव, आधार देव. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या आणि तणावे फुटतात. त्याप्रमाणेच कुळविस्तार हो आणि कुळाला बळकटी येऊ. या आणि अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत वा न कळत बायकांच्या जीवनात येत असतील. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आत्तापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षांचा असे. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती. आईने मला हाक मारली. मी आईजवळ गेलो आणि विचारलं, काय आई, काय होतंय? पाय चेपू का? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुद्धा कंटाळला असशील हो.
पण मी तरी काय करू? आईचे ते करुण शब्द ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी रडायला लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळ? कोणतं काम? आई, मी कधीतरी नाही म्हटलोय का? मी म्हटलं. आई गहिवरून म्हणाली, नाही, तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचं व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाही. मला भोवळ येईल रे. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करेन, 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असं म्हणून आईनं माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ आणि करुण दृष्टीने तिनं माझ्याकडे पाहिलं. आई, माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारलं. चालतील हो बाळ. देवाला डोळे. देव काही मेला नाही. त्याला सारं समजतं, कळतं. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझंच तू रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहितीये, आई म्हणाली. पण मला बायका हसतील, मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुलं मला बघतील आणि शाळेत माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागावतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचं काम करायला कसली रे लाज? हे देवाचं काम. ते करत असताना तुला कोणी हसलं तर तेच वेडे ठरतील. देवाचं काम करायला लाजू नये. पाप करायला माणसांनी लाजावं. श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितलं, पण बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जाते. पण त्यावेळेस तुला लाज नाही वाटली. आणि आता देवाचं काम करायला तुला लाज वाटते का रे? मग तो भक्ती विजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करायला, प्रदक्षिणा घालायला तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. पण श्याम, तुमच्याचसाठी जगते रे. असं म्हणून आईनं डोळ्यांना पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझं हृदय विरघळलं, पाझरलं, पावन झालं. देवाचं काम करायला लाजू नको. पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवतायत. आजकाल या शब्दांची किती गरज आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते. पण वाईट पुस्तकं वाचण्याची, वाईट सिनेमे पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज नाही वाटत. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटायला लागली. आणि असत्कर्म करण्यात प्रौढी आणि संस्कृती येऊन राहिली. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो आणि म्हटलं, आई, जाईन हो मी. मला कोणी हसो, कोणी काही म्हणो, पण मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझं काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले
त्यांनी मारलं तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटलं? असं केविलवाणे मी विचारलं. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागावता येत नाही हो श्याम, आई म्हणाली. घड्यांनो, मी घरी असलो आणि वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालायला मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीही विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगलं काम करताना लाज नको.